काल भारताच्या विविध भागातील नागरिक जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले असता पाकिस्तानातील एका आतंकवादी संघटनेने भारताच्या सीमेमध्ये घुसून एकेका पर्यटकाला पकडून गोळ्या मारून ठार केले। ही घटना तर खूप मोठी आहेच। म्हणजे आपल्याच देशातील नागरिक आपल्याच देशात फिरण्यासाठी गेले आणि बाहेरच्या देशातील आतंकवादी आपल्या भागामध्ये घुसले आणि एकेकाला पकडून ठार मारले। म्हणजे बघायला गेलं तर या दहशतवाद्यांना काही धाकच राहिलेलं नाही असंच दिसतंय। प्रश्न असा आहे की सीमेवर एवढी सुरक्षा असताना देखील हे आतंकवादी भारताच्या इतक्या आतमध्ये शिरतात, आपल्या लोकांना पकडतात आणि लिटरली त्यांना त्यांची भाषा, ते कोणत्या राज्यातून आहेत, त्यांची जात हे काही न विचारता फक्त एक प्रश्न विचारतात, तुझा धर्म कोणता? आणि जो हिंदू आहे त्याला पकडून एकेकाला पकडून ठार मारले जाते। म्हणजे आपल्या देशातील एक हिंदू आपल्याच देशातील एका राज्यात फिरायला जातो आणि बाहेरच्या देशातील आतंकवादी त्याला धर्म विचारून मारतात। म्हणजे त्यांची हिंमत किती पोहोचलेली आहे। आपण असं नेहमी बोलतो की दहशतवादाला कोणता धर्म नसतो, पण प्रत्येक वेळी हा दहशतवादी एकाच धर्माचा का सापडतो? आताच्या एका न्यूजनुसार पाकिस्तानातील द रेजिस्टंट फ्रंट म्हणजे TRF, जी लष्कर-ए-तोयबाचीच एक संघटना समजली जाते, तिने या सगळ्या घटनेची जबाबदारी घेण्याचा क्लेम केलाय। एका व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे काही लोक हिंदू असून मुसलमान सांगतात आणि मग ते दहशतवादी त्यांना कलमा म्हणायला सांगतात। कलमाला इस्लाम किंवा कुराणमध्ये पवित्र मानले जाते आणि ज्यांना हे कलमा आलं नाही त्यांना अमुस्लिम समजून त्यांना ठार मारण्यात आले। आसाममधील एक प्रिन्सिपल होते देबाशिष भट्टाचार्य, त्यांनी त्या दहशतवाद्यांना सांगितलं की मी मुस्लिम आहे। त्यांनी कलमा विचारला, त्यांना तो येत असल्यामुळे त्यांनी तो बोलला आणि आपण मुस्लिम आहोत हे पटवून देऊन तिथून त्यांची सुटका करून घेतली। पण वारंवार भारतावर असे दहशतवादी हल्ले का होतात? इथे फक्त काश्मीर हा विषय नसून हा विषय थोडा राजकीय आहे। तुम्ही जर थोड्या राजकीय दृष्टीने पाकिस्तानकडे बघितलं तर पाकिस्तान हा डीप स्टेट आहे। डीप स्टेट म्हणजे काय, तर तिथे पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ किंवा सरकार असून देखील लष्कराला सर्वोच्च अधिकार असतात। म्हणजे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सरकारी संबंध सुधारण्याच्या मार्गावर आले तेव्हा तेव्हा भारतावर हल्ले होतात। म्हणजे लष्कर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी हे हल्ले करते असं यातून अर्थ निघतो। म्हणजे बघा 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना दिल्ली ते लाहोर ही बस सेवा सुरू झाली होती। म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे सरकारी संबंध थोडेसे जुळत चालले होते। तर 1999 मध्ये लगेच कारगिल हा युद्ध झाला। 2001 मध्ये आग्रा येथे एक समिट झाली, एक परिषद भरली होती, त्यात सुद्धा भारत पाकिस्तानचे राजकीय संबंध जुळत चालले। तर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात आपल्या संसदेवर हल्ला झाला। सार्क ही एक संघटना आहे, तिची 2004 मध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे एक बैठक झाली। 2008 मध्ये मुंबईवर 26/11चा हल्ला झाला। 2014 मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलवले होते। त्यानंतर पठाणकोट हल्ला आणि उरी हल्ला झाला। म्हणजे जेव्हा जेव्हा दोन्ही सरकारांचे संबंध चांगले व्हायला लागले त्यावेळी पाकिस्तानच्या लष्कराने आपली सत्ता सर्वोच्च आहे हे सांगण्यासाठी भारतावर वारंवार दहशतवादी हल्ले केले।